विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या गावागावात भावी आमदार आपल्याला पाहायला मिळतात। अनेकांना इच्छा आहे आपण आमदार व्हावं, मात्र याची पहिली स्टेप असते ती म्हणजे अर्ज भरण्याची आणि आजपासून महाराष्ट्रात अर्ज भरायला सुरुवात झाली आहे। मात्र हे अर्ज भरताना अनेकदा काहीतरी त्रुटी राहतात आणि अर्ज बाद होतो आणि अनेकांना इच्छा असतानाही निवडणूक लढवता येत नाही। त्यामुळे आज तुम्हाला आम्ही सांगणार आहोत की उमेदवारी अर्ज भरताना काय काळजी घेतली पाहिजे आणि यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी इच्छुक उमेदवारांच्या प्रतिनिधींची कार्यशाळा घेतली आणि त्यात सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या आणि त्याच आपण समजून घेणार आहोत। सर, आज कार्यशाळा झाली। महाराष्ट्रातील हा पहिला उपक्रम आहे जे तुम्ही अर्ज बाद होऊ नये किंवा इच्छुक उमेदवारांना सगळी माहिती समजावून सांगितली। जे संभाव्य उमेदवार आहेत किंवा जे विधानसभेच्या निवडणूक रिंगणात उतरू इच्छितात अशा सर्वांना आम्ही वर्तमानपत्रातून विनंती केली होती की आपण या कार्यशाळेला उपस्थित राहून माहिती घ्यावी आणि चांगला प्रतिसाद मिळाला आणि आम्ही त्यांना पूर्ण जी प्रक्रिया आहे उमेदवारी अर्ज भरण्याची, अर्ज कसा भरायचा, कुठं भरायचा, किती वाजता भरायचा, डिपॉझिट किती आहे, कायदेशीर बाबी काय आहेत, प्रतिज्ञापत्र कसं भरायचं, प्रतिज्ञापत्रातल्या कॉलमबद्दल काय, ही संपूर्ण माहिती आम्ही त्यांना दिलेली आहे आणि त्यांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एक सोपं व्हावं आणि कुणाच्याही उमेदवाराचा अर्ज बाद होऊ नये, प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजेत आणि त्यामुळं पारदर्शकता हा एक त्यातला विषय आहे। जास्तीत जास्त निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व्हावी आणि कुणाच्याही मनामध्ये किंतु परंतु राहू नये यासाठी आम्ही ह्या प्रशिक्षण सत्राचं आयोजन केलं होतं आणि आम्ही सर्वांना विस्तृतपणे माहिती दिलेली आहे आणि निश्चितपणे त्याचा त्यांना लाभ होईल। नक्कीच ह्या पद्धतीने ही स्लाईड आहे आणि या स्लाईडच्या माध्यमातून सगळी जी आहे तर माहिती देण्यात आली। आपल्यासोबत निवडणूक अधिकारी आहेत ज्यांनी ही सगळी माहिती समजून सांगितली। सर, एकदा परत आम्हाला सांगा की तुम्ही ही कशी माहिती दिली आणि काय गोष्टी आहेत ज्या टाळल्या जातील त्यामुळे उमेदवारी अर्ज रद्द होणार नाही। विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता जे संभाव्य उमेदवार आहेत यांना नामनिर्देशन पत्र दाखल करत असताना ज्या संवैधानिक बाबींची पूर्तता करायची आहे, नॉमिनेशन फॉर्म भरत असताना त्याच्यामध्ये कुठकुठल्या बाबी असल्या पाहिजेत आणि कोणत्या बाबी आपण जर करण्यात कसूर केला तर आपला फॉर्म बाद होऊ शकतो याची सखोल माहिती आम्ही थोड्या वेळापूर्वी कार्यशाळा घेऊन सर्व संभाव्य उमेदवारांना दिलेली आहे। याच्यामध्ये अगदी म्हणजे फोटो कोणत्या आकाराचा असला पाहिजे, 2 सेंटीमीटर बाय 2.5 सेंटीमीटरचा फोटो असावा, त्याचं बॅकग्राऊंड व्हाईट असावं, पूर्ण चेहरा असावा, इथपासून ते कोणता भाग, समजा या नॉमिनेशन पेपरवर भाग क्रमांक 1 जो आहे तो राजकीय पक्षाचे मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे जे उमेदवार आहेत यांच्यासाठी हा भाग 1 आहे आणि भाग 2 जो आहे तो इतर म्हणजे नोंदणीकृत पक्ष आहेत आणि अपक्ष आहेत यांच्याकरिता हा भाग 2 असतो। हे 2 भाग भरायचे। मान्यताप्राप्त राजकीय पक्षाच्या करिता उमेदवारांचे नाव आणि सूचक इथे जो आहे तो एकच असणार आहे। सूचकाने इथे सही करणं गरजेचं आहे। अपक्ष आणि जे ग्रुप्स आहेत म्हणजे रजिस्टर्ड अनरिकग्नाइज पॉलिटिकल पार्टीचे जे कॅन्डिडेट आहेत यांना फॉर्म याचा भाग 2 भरायचा आहे। याच्यामध्ये मात्र सूचक हे 10 लागतात। मग हे सूचक हे त्याच विधानसभा मतदारसंघातील मतदार असणं अनिवार्य आहे। इथे त्यांचा यादी भाग क्रमांक, अनुक्रमांक, संपूर्ण नाव, स्वाक्षरी आणि दिनांक हे पूर्ण तपशील नमूद करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर उमेदवारांनी इथे स्वाक्षरी करायची की याच्यामध्ये मी असे वर जे नमूद केलेलं आहे उमेदवार असून नामनिर्देशन पत्रास माझी सहमती आहे। म्हणजे वरचा भाग जो होता सूचकाने, सूचक हा सुचवतो की आमच्या वतीने या विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार हे असतील, तर त्या जे उमेदवार आहेत त्यांनीच सुद्धा त्याला मान्यता देणं गरजेचं आहे की हो बाबा मी उमेदवार म्हणून निवडणूक लढवायला तयार आहे, निवडणूक आल्यानंतर मी काम करायला तयार आहे। असे प्रत्येक फॉर्मॅट्स भाग 2, 3, 4 याच्यामध्ये सगळ्या ठिकाणी जे रकाने दिले ती पूर्ण माहिती भरणं अनिवार्य आहे। प्रत्येक ठिकाणी जिथे सिंबलची माहिती द्यायची आहे ते जे रिझर्व्ह सिंबल आहेत, 11 जे पक्ष आहेत ज्याच्यामध्ये राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरचे पक्ष आहेत त्यांच्यासाठीचं राखीव सिंबल। त्याचबरोबर निवडणूक आयोग काय करतं, काही जे रजिस्टर्ड अनरिकग्नाइज पॉलिटिकल पार्टीज आहेत यांनी जर रिक्वेस्ट केली तर त्यांच्यासाठी सुद्धा त्यांच्या उमेदवारांकरिता काही चिन्ह हे राखीव ठेवतं। तर तशा स्वरूपाचे निर्देश आयोग आम्हाला देत असतं। त्यानुसार त्या राजकीय पक्षाचा जर उमेदवार असेल
त्यांचे जर फॉर्म AB असतील तर त्याच्यासाठी ते सिम्बल अलॉटमेंट केलं जातं आणि इतर अपक्ष जे उमेदवार आहेत यांना जे फ्री सिम्बल आहेत त्याच्यापैकीच ते सिम्बल चूज करावा लागतो. या नॉमिनेशन पेपरसोबत ॲफिडेविट एक फॉर्म 26 मधलं ॲफिडेविट आहे, ते नॉमिनेशन पेपरसुद्धा 500 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर उमेदवाराने दाखल करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये पूर्ण मालमत्तेचा तपशील आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीचा तपशील, त्यांचे जे काही दायित्व आहेत याचा संपूर्ण तपशील द्यावा लागतो. याच्यामध्ये त्यांच्या स्वतःच्या नावे, त्यांच्या पत्नीच्या नावे किंवा त्यांच्या जोडीदाराच्या नावे, त्यानंतर HUF असतील, हिंदू अविभक्त कुटुंबाचे सदस्य असतील तर कर्ता म्हणून त्यांचं काय धारण केलेलं आहे, त्यांच्यावर अवलंबित असलेल्या व्यक्ती कोण कोण आहेत, या सगळ्यांचा तपशील द्यावा लागतो. इथे कुठलाही रकाना कोरा ठेवता येत नाही. एखादी माहिती आपली नसेल तर निरंक म्हणायचं किंवा नॉट ॲप्लिकेबल म्हणायचं किंवा नॉट नोन म्हणायचं. रकाना रिकामा सोडणं म्हणजे अपूर्ण ॲफिडेविट आहे असा समजला जातो आणि अशा स्वरूपाचे अपूर्ण ॲफिडेविट असतील तर संबंधित उमेदवाराला ROच्या वतीने चेकलिस्टच्या माध्यमातून कळवलं जातं की ही रकाने तुम्ही कमी दाखल केलेल्या आहेत, म्हणजे याच्यातली माहिती अपूर्ण आहे, आपण सुधारित ॲफिडेविट दाखल करा. नंतर या उमेदवारावर ते सुधारित ॲफिडेविट दाखल करण्याची संधी असते. जर त्यांनी ते कळवूनही नाही दिले तर मात्र स्क्रुटनीमध्ये छाननीच्या वेळेस त्यांचा अर्ज हा बाद ठरू शकतो. या 2 कागदपत्रांसोबत म्हणजे फॉर्म 2B आणि ॲफिडेविट याच्यासोबत अनामत रक्कमसुद्धा भरायची आहे. अनामत रक्कम सर्वसाधारण उमेदवारांकरिता 10,000 रुपये आहे आणि जे राखीव आहेत अनुसूचित जाती आणि जमातीचे उमेदवार असतील तर त्यांच्यासाठी 5,000 रुपये आहेत. हे त्याच्याशिवाय अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांना कास्ट सर्टिफिकेटची प्रतसुद्धा त्यासोबत जोडणं अनिवार्य आहे. एक उमेदवार हा जास्तीत जास्त 2 विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतो. महाराष्ट्र राज्यातील कोणत्या तरी विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार म्हणून त्यांचं नाव नोंदवणं गरजेचंच असतं आणि त्यांचं नाव ज्या कोणत्या विधानसभा मतदारसंघामध्ये आहे तिथल्या मतदार नोंदणी अधिकाऱ्याचं प्रमाणपत्र मात्र या ठिकाणी त्यांना जोडणं गरजेचं आहे. बरं, अशा काही गोष्टी आहेत का ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात मात्र त्यामुळे अनेकदा अर्ज बाद होत जातात आणि ते कळत नाही आणि छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्या कोणत्या गोष्टी आहेत की जे टाळता येतील? सगळ्या ज्या बाबी आहेत याच्यासाठी ऑनलाईनसुद्धा आता आपण सुविधा दिलेली आहे. इलेक्शन कमिशनने suvidha.eci.gov.in या पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी सुद्धा सुविधा उपलब्ध केलेली आहे. याच्यामध्ये आपल्याकडून चुका होऊ नये म्हणून उमेदवार हा त्याच्यामध्ये डेटा एंट्री करू शकतो. पूर्ण माहिती भरल्याच्यानंतर त्यांनी तो फॉर्म डाउनलोड करायचा आणि त्याच्यावर मग स्वाक्षरी करून ROकडे सबमिट करायचा. त्याच्यामुळे याच्यामध्ये चुका होण्याची संभावना कमी असेल. उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करत असताना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे कक्षामध्ये पूर्ण फॉर्मॅट्स काय दाखल करायचे याची माहिती उपलब्ध आहे. तो पूर्ण बंच त्यांना दिला जातो आणि ते सगळी डॉक्युमेंट्स त्यांनी फिलअप करून चेकलिस्टच्या माध्यमातून सगळे ते देणं गरजेचं आहे. नवीन एक त्यांना स्वतंत्र बँक अकाउंट ओपन करणं गरजेचं आहे, जे लेटेस्ट त्यांनी उघडलं पाहिजे आणि संपूर्ण खर्च हा त्या स्वतंत्र बँक अकाउंटमधूनच करणं गरजेचं आहे. नॉमिनेशन पेपरच्या खरेदीपासून ते अगदी मतमोजणीच्या दिवसापर्यंत उमेदवार जो काही खर्च करतो तो सगळा खर्च या अकाउंटमधून करायचा आहे. कारण आयोगाने खर्चाची मर्यादा निर्धारित केलेली आहे. 40 लाखाची ती खर्चाची मर्यादा आहे, त्याच्यापेक्षा जास्त खर्च करता येत नाही. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले जे उमेदवार असतील त्यांना त्यांच्या या फॉर्मॅट C1 मधली माहिती उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून पहिल्या 4 दिवसामध्ये एकदा, नंतर 5व्या ते 9व्या दिवसामध्ये दुसऱ्यांदा आणि 9व्या दिवसापासून ते प्रचाराचा कालावधी संपायच्या 48 तासापूर्वी या कालावधीत 3दा वर्तमानपत्रामध्ये देखील आणि TV वर सुद्धा जाहिरातीच्या स्वरूपात ती प्रसिद्धी करायची असते. नक्कीच धन्यवाद सर, तुम्ही खूप महत्त्वाची माहिती दिली आहे जेणेकरून जे इच्छुक उमेदवार असतील किंवा जे भावी आमदार असतील ज्यांना उमेदवारी अर्ज भरायचा आहे आणि अनेकदा प्रश्न असा पडतो की उमेदवारी अर्ज भरताना आपला अर्ज चुकू नये आणि त्यासाठी पॉईंट टू पॉईंट माहिती जी आहे तर ती आपल्याला निवडणूक अधिकारी यांनी दिलेली आहे. त्यामुळे तुमचा अर्ज चुकणार नाही अशी अपेक्षा आहे आणि जर तरीही तुम्हाला माहिती मिळत नसेल तर निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर सुद्धा ही सगळी माहिती देण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. व्हिडिओ जर्नलिस्ट कपिल जाधवसह मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर.